हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजपासनं जी मी सिरीज सुरू करत आहे ॲट एव्हरी थर्सडे, मी ही एक व्हॅल्युएशनला घेऊन, कारण की हाफ ऑफ द कमेंट फ्रॉम यूट्यूब आणि इवन मला टेलिग्राम चॅनलवर आहेत की मॅडम व्हॅल्युएशनला काय करायचं, व्हॅल्युएशनला घेऊन कसं अभ्यास करायचं, काय बुक वापरायची, जेवढे केवढे डेफिनेशन्स आहेत त्या कोणत्या बुकमध्ये नाही मिळत, काय करायचं. सो आय एम गोइंग टू स्टार्ट दिस सिरीज ॲट एव्हरी गुरुवारी. तुम्हाला व्हॅल्युएशन वर एक 5 ते 10 मिनिटाचं लेक्चर यू विल फाइंड इट. आणि आय एम नॉट गोइंग टू टेल यू की कसं काय करायचं, फक्त मी काय सांगणार आहे की काय काय वाचायचं आणि किती डीप वाचायचं. कारण की जर तुम्ही पेपरमध्ये प्रश्न बघाल तर इट इज व्हेरी कॉमन सेन्सचे प्रश्न. हाफ ऑफ द क्वेश्चन्स आर म्हणजे कॉमन सेन्स रिलेटेड आणि तुम्ही त्याला खूप इझिली टॅकल करू शकतात असे प्रश्न येतात. सो फर्स्ट विल सी की व्हॅल्युएशन मध्ये काय काय गोष्टी बघायला पाहिजे आणि कसा अभ्यास करायला पाहिजे. सो टोटली व्हॅल्युएशन कॅरीज ऑलमोस्ट 25 क्वेश्चन्स. सो जर तुम्ही एक पॉइंट ऑफ व्ह्यू बघाल तर व्हॅल्युएशन हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जसं MRTP वर 10 ते 12 प्रश्न येतात, टोटल व्हॅल्युएशनला मिळून एक 25 प्रश्न याच्यावर एक्सपेक्टेड आहे. आता व्हॅल्युएशन मध्ये काय काय येतं. सो व्हॅल्युएशन मध्ये फर्स्ट इज बेसिक डेफिनेशन्स. ठीक आहे, बेसिक डेफिनेशन्स, त्याच्यानंतर मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन, त्याच्यानंतर व्हॅल्युएशन टेबल, त्याच्यानंतर अॅन्युअल स्टेटमेंट रेट्स ASR, त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट इज याच्यात मग सगळं काही इन्क्लूड होईल. म्हणजे इनफॅक्ट लारा हा वेगळा असतो. ऍक्च्युली मार्केट व्हॅल्यू फाइंड आउट करणं थ्रू द व्हॅल्युएशन इज इन्क्लुडेड इन व्हॅल्युएशन, बट याला प्रॉपरली एक 3 ते 4 प्रश्न येतात. सो दीज आर द बायफर्गेशन ऑफ व्हॅल्युएशन, की कोणत्या कोणत्या प्रकारच्या टॉपिक वर तुम्हाला प्रश्न येतात. सो बेसिक डेफिनेशन वर मोस्ट प्रोबेबली 3 प्रश्न असतात, मेथड्स वर 5 प्रश्न असतात, व्हॅल्युएशन टेबल विथ कॅल्क्युलेशन वाला पार्ट म्हणजे प्रॉब्लेम्स, म्हणजे व्हॅल्युएशन टेबल वर 2 ते 3 प्रश्न असतात आणि कॅल्क्युलेशन वाल्या पार्ट वर एक 2 ते 3 प्रश्न असतात. म्हणजे टोटली व्हॅल्युएशन टेबल जर तुम्ही म्हणाल आणि मेथड्सला घेऊन एक 5 ते 6 प्रश्न या व्हॅल्युएशन टेबलवर एक्सपेक्टेड आहे. ASR ला घेऊन ऍक्च्युली म्हणजे इथे स्टॅम्प ड्युटी पण कव्हर करा, स्टॅम्प ड्युटी. तर याच्यात काय आहे, याच्यात ASR प्लस स्टॅम्प ड्युटी 2018च्या पेपरचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर याच्यावर तर 6 ते 7 प्रश्न आहेत. 2013च्या प्रश्नाचं अनालिसिस केलं तुम्ही तर इट विल कॅरी 3 to 4 क्वेश्चन्स. आणि रेस्ट इज कॉमन सेन्स ऑफ व्हॅल्युएशन, की सप्लाय डिमांड वर काय असतं आणि कोणत्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू जास्त असेल, व्हॅल्युएशन काय असतं. सो अशातल्या काही प्रश्न हे व्हॅल्युएशनशी रिलेटेड आहेत. सो असं सगळं काही मिळून म्हणजे लँड रेव्हेन्यू कोड सुद्धा, सो हे टोटली मिळून यू विल कव्हर द 25 क्वेश्चन्स. सो येस, व्हॅल्युएशनला खूप जास्त वेटेज आहे आणि आय फील व्हॅल्युएशन इज अ स्कोरिंग सब्जेक्ट, की व्हॅल्युएशन वर तुम्हाला खूप चांगलं स्कोअर करता येतं. मोस्ट प्रोबेबली 25 क्वेश्चन्स पैकी 23 should be very easy आणि that you can easily attempt it. So व्हॅल्युएशनला जेवढं मी तुम्हाला MRTP ला भर द्यायला सांगितलं होतं, ऍट अ सेम रेट आय विल रिक्वेस्ट यू की व्हॅल्युएशन खूप चांगल्याने करा. नाव कुठनं करायचा इज द नेक्स्ट क्वेश्चन. बेसिक डेफिनेशन्स यू कॅन फॉलो एनी सिव्हिल इंजिनिअरिंग बुक, चक्रवर्ती करा, त्याच्यावर बेसिक डेफिनेशन्स दिलेल्या असतात. ऑलमोस्ट 30-40 डेफिनेशन्स आहेत. गो थरोली बाय दॅट डेफिनेशन, 40 का असो ना,
त्या 40 मधले 3 ते 4 प्रश्न नक्की तुम्हाला त्या डेफिनेशन मध्ये मिळतील. सो प्लीज almost 30 to 40 definitions are there. I will tell you the definitions की ऑलमोस्ट कोणत्या डेफिनेशन्स तुम्ही करायला पाहिजे. फ्री होल्ड, लीज होल्ड, बुक व्हॅल्यू, असेट व्हॅल्यू, डिस्ट्रेस व्हॅल्यू, रिप्लेसमेंट व्हॅल्यू, पोटेन्शियल, मोनोपली, सेंटिमेंटल, स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यू, अकोमोडेशन व्हॅल्यू. मग रेंट सुरू होतात, एक 10 ते 12 रेंट्स आहेत. ग्राउंड रेंट, सिक्युअर्ड रेंट, अनसिक्युअर्ड रेंट, नॉमिनल रेंट, रॅक रेंट, स्टँडर्ड रेंट, कन्सेशनल रेंट. मग ग्रॉस रेंट, नेट रेंट, आउटगोइंग, annual sinking fund, fair market, salvage value, scrap value, capitalized value, year purchase, revisionary value. या सगळ्या डेफिनेशन यू हॅव टू मग अप. मग अप म्हणल्यापेक्षा मी म्हणेल त्याला समजा की ते काय आहे. बिकॉज दिस इज म्हणजे डिरेक्टली fill in the blanks नाहीये. ऑब्विसली दॅट सेंटेन्स इज गोइंग टू चेंज. आणि मग जेव्हा तुम्हाला ती डेफिनेशन कळली असेल तरच यू कॅन आन्सर दॅट क्वेश्चन. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस 30 to 40 जेवढ्या केवढ्या बेसिक डेफिनेशन्स आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या मी आता तुम्हाला सांगितल्या, त्या फक्त करा. नेक्स्ट मेथड्स आहेत. मेथड्सला पण 3 अप्रोच आहे. इन्कम अप्रोच आहे, कॉस्ट अप्रोच आहे आणि इन्व्हेस्टमेंट अप्रोच आहे, रेंटल आहे. सो या तिन्ही अप्रोच मध्ये कोणत्या कोणत्या मेथड्स येतात, या तिन्ही अप्रोचच्या बाहेर सुद्धा काही मेथड्स आहेत, बिल्डिंग मेथड्स आहेत. त्या सगळ्या आणि त्या कुठे आणि कसं वापरतात दॅट यू हॅव टू लर्न. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं व्हॅल्युएशन टेबल. 6 व्हॅल्युएशन टेबल आहे. मोस्ट प्रोबेबली 3 व्हॅल्युएशन टेबलवर प्रश्न असतात. डोंट ट्राय टू लर्न दॅट डेफिनेशन. जर तुम्हाला त्या टेबलचा अर्थ कळाला की ही टेबल कसं असतं, हा टेबल कसा डिराईव्ह झाला, देन इट इज युजफुल फॉर यू. अदरवाइज डेफिनेशन जर तुम्ही सगळ्यांची बघाल तर डेफिनेशन इज ऑलमोस्ट सेम. अमाउंट ऑफ 1 रुपीज, अक्युमुलेटेड 1 रुपीज, सिंकिंग फंड वाला, इन इयर परचेस वाले, सगळ्या टेबलची ऑलमोस्ट डेफिनेशन जर मगअप करायला गेला that is nearly same. So I will suggest you की valuation table च्या definition ला नका करू, ते कशा आल्या आहेत ते बघा आणि ते लर्न करा. ठीक आहे. एक याच्यातच येईल परांजपे कमिटी रिपोर्ट. आता परांजपे कमिटी रिपोर्ट whenever you do the valuation of the property त्या मेथड्स मध्ये कुठे ना कुठे बसतात. पण जर तुम्हाला ऍग्रीकल्चर लँडची प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करायचं असेल तर परांजपे कमिटी रिपोर्टनी एक मेथड डिस्क्राईब केलेली आहे. यू हॅव टू फॉलो दॅट मेथड. सो ती एक म्हणजे प्रॉपर परांजपे कमिटीची एक फाईलच आहे, ती फॉलो करा. त्याच्यातले फॉर्म्युले सुद्धा बघा, कारण मागच्या वेळेस 2018 ला एक फॉर्म्युला आलेला. तर फॉर्म्युला म्हणजे एक्झाम्पल सोडवायला नाही, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ दिस. सो यू हॅव टू अंडरस्टँड द बेसिक्स ऑफ द परांजपे कमिटी, की काय होतं. डिस्ट्रिक्ट लेवलवर व्हॅल्यू काढली जाते. मग 2 प्रश्न होते परांजपे कमिटीवर. डिस्ट्रिक्ट लेवलवर, तालुका लेवलवर व्हॅल्यू काढली जाते आणि मग तुमच्या त्या लँडवर व्हॅल्यू येतं. सो कोणती व्हॅल्यू डिस्ट्रिक्ट लेवलवर किंवा तालुका लेवलवर काढली जाते आणि कोणती त्या फील्डला कन्सर्न्ड आहे. सो तेवढं डीप मध्ये यू हॅव टू गो फॉर द परांजपे कमिटी रिपोर्ट. नेक्स्ट इज अॅन्युअल स्टेटमेंट रेट्स. आता याचे जे काही गाईडलाईन्स आहेत, जे काही रूल्स आहेत, ते तुम्हाला IGR महाराष्ट्राच्या वेबसाईटवर EASR गाईडलाईन्स म्हणून अवेलेबल आहे. मराठीत अवेलेबल आहेत. हे गो थ्रू दॅट गाईडलाईन्स. जर 2018च्या पेपरमध्ये जेवढे केवढे ASR ला घेऊन आहेत व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी वाल्या टाईप, ते सगळे या गाईडलाईन्स मध्ये उत्तर मिळतील तुम्हाला. 16 16 या सगळ्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्याच्यात तुम्हाला व्हॅल्युएशन कसं करायचं, इफ इट इज अ एज जर जास्त होत असेल तर त्याचं व्हॅल्युएशन कसं करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या EASR गाईडलाईन्स मध्ये IGR महाराष्ट्राच्या वेबसाईटवर मिळेल.
द नेक्स्ट इज स्टॅम्प ड्युटी. म्हणजे ऑब्व्हियसली ए-एस-आर करण्या अगोदर स्टॅम्प ड्युटी करा, की स्टॅम्प ड्युटीमध्ये काय करायचं आहे, कोणत्या गोष्टीवर स्टॅम्प ड्युटी पे केली जाते, रजिस्ट्रेशन चार्जेस काय असतं, कोण बनवतं, कुठे पे करतात, ए-एस-आर कोण बनवतं, कोण अप्रूव्ह करतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे माहिती असायला पाहिजे. सो धिस इज व्हॉट टोटली रिलेटेड टू व्हॅल्युएशन. कसा अभ्यास करायचा हे मी सांगितलंय. आता पुढच्या गुरुवारी मी तुम्हाला एक-एक पॉइंट एक्सप्लेन करेल, की काय होतं आणि कसं होतं. सो पुढच्या म्हणजे पूर्णतः ऐकल्यावर तुम्हाला आज कळलं असेल, की कुठे-कुठे आपण करायला पाहिजे. पुढच्या व्हिडिओला मी बेसिक डेफिनेशन्स वाला पार्ट कव्हर करेल आणि शेवटी कसे एक्सपेक्टेड क्वेशन्स आहेत ते सुद्धा सांगेल. सो जर आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर सबस्क्राईब करा सो दॅट पुढच्या वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल की कोणतं नवीन लेक्चर अपलोड केलेलं आहे. सो आवडलं असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि पुढच्या गुरुवारी विल कम विथ द बेसिक डेफिनेशन्स फ्रॉम द व्हॅल्युएशन. थँक यू. थँक्स अ लॉट.